गणपती आल्यानंतर ना तिसऱ्या दिवशी आपलं डेकोरेशन पूर्ण झालं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी सकाळ सकाळचं उठलो आणि बघा आंघोळ बिंघोळ करून आपल्या बालगणेशाच्या दर्शनाला गेलो. कारण की आता गणपती आल्याचे म्हटल्यावर बालगणेशाचं दर्शन तर घ्यायलाच लागते. मग काय आपल्या बालगणेशाचं दर्शन घ्यायला गेलं तर तिथं टकलो भाऊ लुटून काढत होतं. मग काय टकलो भाऊनं म्हणलं पुण्याचं काम करताय चालू दे. मग काय तिथून भाऊन बरं आपण गेलो थायमानपाशी. इथं थायमानला धुयाचा होता, पण इकडं भाऊ स्वतःच येऊन झोपून बसले. म्हणलं इथं थायमानला धुया आलंय आणि हे जो आडवं पडलंय. मग काय तिथून म्हणलं आता आपल्याला पण झोप आल्या. मग काय घरात न झोपता आता गणपती आहे ते म्हणल्यावर आपण मंदिरात येऊन झोपलो. पण इकडे निवांतपणे झोपलेलं तेवढे ते सगळी गँग कुठनं गोळा झाली तेच काय कळलं नाही. आली ती डायरेक्ट चिरमोर राहिलेलं त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली आणि बाकीची काय निवांतमध्येच झोपलेली. आणि मंदिरात सगळी गँग काय म्हणल्यावर शांत बसणार आहे का. तेवढ्यात टकोबाऊंची वाय जरा केली मस्करी करायला सुरुवात केली. टकोबाऊ डायरेक्ट घरी जायचं म्हणले, आता मी जातो घरी निघून शरणं. मग काय त्याला बारके पोरं जाऊन देत होते तेव्हा गेटच लावून घेतलं. विषय झाड आहे की हो. मग काय तिथून आपण थोडीशी मस्ती करून झाली की आपण म्हणलं गणपतीला हराळी काढायला. तर परत हराळी काढायला आलेली का डान्स करायला तेच काही कळत नव्हतं. नंतर जसा परतायचा डान्स झाला तसं म्हणलं आता घराकडे पण जावं, कारण की अजून फुलं पण आणायची. तेवढ्या तिकडं मोराचा डान्स बघायला भेटला, म्हणजे मोर बघायला भेटला. हो, हा निसर्ग आपल्या गावातच बघायला भेटतोय. नंतर मग तिथून आपण फुलं आणायला गेलो बघा. फुलं तोडली तेवढ्या तिकडं पावसाचं वातावरण झालेलं, त्यामुळे भिंगरी करत निघालो बघा आपल्या घराकडं. थोडीशीच फुलं घेतली आणि निघालो बघा घराकडं. मग काय जसं घरी आलो तसं डायरेक्ट आरत्या करायला सुरुवात केली. ती सुरुवात डायरेक्ट घरातल्या घरातनंच केली. तर मंडळी तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि ब्लॉग आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा.